हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या मिरच्या आहेत. ह्या छान फ्रेश मिरच्या आहेत. तर ह्या मिरच्यांपासून तोंडाला चव नसन तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करा. 2 घास जास्तच खाल. तर हे मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कपड्यांनी जरा पुसून घेतलेल्या आहेत बघा. आता हे मिरच्या काय करायच्यात आपल्याला, इथे गॅस मी पेटवून घेते. अगदी झटपट रेसिपी आहे, छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर गॅस पेटवून घेतला की लगेच आपल्याला तवा ठेवायचा आहे गॅसवर आणि ह्या मिरच्या आपल्याला ह्या तव्यावर टाकून द्यायच्यात सर्व. मैत्रिणींनो, तोपर्यंत चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साध्या सोप्या रेसिपी आहेत माझ्या, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. छान वाटतं तुम्ही असा व्हिडिओ पाहताय, कमेंट करताय मला छान छान, खरंच. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. आता लसूण पण आपल्याला मिरच्यांमध्ये हे असा टाकून द्यायचं आहे आणि ह्या मिरच्या अशा मस्त आपल्याला ह्या अशा डाग पडस्तवर जरा भाजून घ्यायच्यात बघा. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. नक्की तुम्ही करून पहा. आणि मिरच्याची दुसरी एक पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते मी, की हे तव्यामध्ये मिरच्या टाकल्याच्या नंतर आपल्याला हे पाणी टाकायचे आणि पाण्यामध्ये ह्या मिरच्या शिजून घ्यायच्या. पाणी आटल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मग अशा त्या तांब्याने म्हणा किंवा ग्लासाने कशाने पण अशा जरा तव्यामध्ये रेंगसायच्या. मीठ टाकायचं, नंतर तेल टाकायचं. त्या पण मिरच्या खूप छान होतात. आणि ह्या मी आज तुम्हाला ही वेगळी जरा पद्धत दाखवणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने जरी तुम्ही केल्या ना तरी पण मिरची खूप छान लागती, टेस्टी लागती. आणि जेवण जात नसेल तर अशी मिरची बनवली तर 2 घास माणूस जास्त खातं. तर करून पहा. खूप सोपी रेसिपी आहे, पद्धत खूप सोपी आहे. तर पाहू शकता उलट्या पलट्या करून आपल्याला ह्या सारख्या सतत अशा हलवून घ्यायच्यात वर खाली करून आणि मस्त भाजून घ्यायच्यात बघा. मैत्रिणींनो, खरंच सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आवडतात का? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर पाहू शकता मिरच्या आपल्या मस्त अशा भाजलेल्या आहेत बघा. डाग पडलेत वरून असे, लसणाला पण डाग पडलेत, लसूण पण चांगला भाजल्या गेलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, तेल सोडून घ्यायचे. आता एक पळी मी तेल सोडून घेते. तेलामध्ये ह्या मिरच्या वर खाली अशा आपल्याला जरा परतून घ्यायच्या चांगल्या. खूप छान होती अशी मिरची आपण बनवली ना, खूपच मस्त होती. अशी डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा कशासोबत पण तोंडी लावायला खूपच मस्त. आता ह्याच्यावर जरा झाकण ठेवून घेऊया आपण. त्यानंतर झाकण खोलून परत आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. आता मी मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकले. त्यानंतर आपल्याला काय करायचे पाहू शकता तुम्ही, हे ग्लासाने मी जरा असं हे करून घेणार आहे, कुचलून घेणार आहे ह्या मिरच्या. म्हणजे कसं सर्व मीठ मिरचीला लागल्या जातं आणि एक टेस्ट खूप छान येते मिरचीला. त्याच्यामुळे असं आपल्याला करून घ्यायचे. हे बघा मस्त लागते ही चटपटीत अशी मिरची ना, तुम्ही खरंच करून बघा. लसूण पण टेचल्या जातो आणि मिरची पण टेचल्या जाते अशी. आता आवडदोबड अशी आपली ही टेचून झालेली आहे जरा. आता कलथेने आपल्याला वर खाली अशी मस्त करून घ्यायची बघा. खूप सोपी आहे रेसिपी आणि झटपट आहे. छोटासा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण करून बघा ही चटपटीत मिरची. थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं वरून परत एकदा टाकून घेतलेलं आहे. तर पाहू शकता मस्त आपली ही मिरची झणझणीत अशी झालेली आहे.
तर ही मिरच्याची रेसिपी मैत्रिणींनो कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने ही मिरची करून पहा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे. भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.